तर कोरेगाव भीमामध्ये आज 206वा शौर्य दिन साजरा होतोय। शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केलं। दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। दरम्यान या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आम्ही अभिवादन केलं विजयस्तंभाला। लाखोचा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विजयस्तंभाच्या अभिवादनाकरता दर्शनाच्या करता ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो किती व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पार पाडतो हे देखील एक महत्त्वाचं आहे आणि त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची माझी आज विनंती आहे। नवीन वर्षाची संकल्पना हीच आहे आमची की सत्तेमध्ये येणं, संविधान वाचवणं हा आमचा असणारा एक भाग आहे आणि जे काही मराठा समाज आणि ओबीसी याच्यातलं जे भांडण लावण्यात आलेलं आहे ते वाढणार नाही आणि त्याच्यामधनं असणारा योग्य तोडगा निघेल आणि महाराष्ट्राची शांतता ही जशीच्या तशी राहील हे पाहणं हे आमचं नवीन वर्षाचं संकल्पना आहे।